नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपले वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. स्मार्ट मीटर लावायला आलात तर कानाखाली वाजवा, पुढे मी बघतो. नगरसेवक विकास सोमेश्वर यांचा इशारा. स्मार्ट मीटरच्या विरोधात नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अदानी आणि स्मार्ट मीटर विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, वाढीव वीज बिल कमी करावी, तसेच वीज कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्याकडून होणारा त्रास बंद करावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर कार्यकारी अभियंता राजेंद्र बांबर यांनी सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य केल्या आहेत. स्मार्ट मीटर करता जो मोर्चा आलेला होता, याच्याकरता जे निवेदन आम्हाला देण्यात आलं होतं, 4 दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाच्या अनुसरून जे नगरसेवक आमच्याकडे आले होते, सन्माननीय श्री सोमेश्वरजी, त्यांना कालच आम्ही त्यांच्या ज्या शंका ज्या होत्या, शंकांबद्दलचं निरसन केलेलं आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी जे म्हटलेले कुठल्या प्रकारची जबरदस्ती करण्यात येणार नाही, तर आम्ही ग्राहकांना विश्वासात घेऊनच यापुढे स्मार्ट मीटरवरती स्मार्ट मीटरबद्दल कारवाई करू. ज्या कुठल्या बिलांच्या तक्रारी आहेत, ग्राहकांच्या ज्या बिलांबद्दल शंका आहेत, त्या सगळ्या बिलांच्या त्यांनी आता ज्या तक्रारी आमच्याकडे देणार आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही एक ठिकाणी जमा करून त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी करणार आहोत. या व्यतिरिक्त त्यांनी जे ग्राहकांशी अरोग्याने बोलतात याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं. मी माझ्या अखत्यारीत जे कर्मचारी आहेत, सगळ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ग्राहकांशी जे उद्धटपणे बोललं जातं तशा प्रकारची भाषा न वापरता सगळ्यांशी नम्रपणे बोलावे, अशा प्रकारे मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी ज्या इतर कंप्लेंट दिलेल्या आहेत लाईन बद्दल किंवा पोल बद्दलच्या, त्या आम्ही नोंद केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच लवकरात लवकर कारवाई करून त्या देखील तक्रार आम्ही दूर करणार आहोत. मोर्चा दरम्यान बोलताना विकास सोमेश्वर यांनी शहरवासियांना आवाहन केले की कोणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर कानाखाली वाजवा, पुढे मी बघतो. नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या 5-6 दिवसापासून अंबरनाथ शहरामध्ये धडक मोर्चाची चर्चा होती. लोकांना असं होतं की धडक मोर्चा होतो की फुसकी मोर्चा होतो, तर पत्रकार बंधूंनी बघितलेले आहेत, अंबरनाथची जनताने देखील बघितलेलं आहे त्या मोर्चाची ताकद काय असते. आपण जे मागणी केलेली आहे त्या भडव्या अदानी विरोधात, त्या अदानीच्या विरोधात जे आपण जे जबरदस्तीने मीटर लावतात, साहेब भांबरे साहेब आपल्याला स्पष्ट लिहून देत आहेत की विना परवानगी ते लोक मीटर लावणार नाही. आज पुढे अंबरनाथची जनता हा व्हिडिओ जिथपर्यंत जातोय सगळ्यांना सांगू इच्छितो, तुमच्याकडे जर जबरदस्ती करायला आलेत तर तुम्ही महाराष्ट्राची औलाद आहोत, शिवरायांची औलाद, आंबेडकरांची औलाद आहोत. चप्पल काढून त्या भडव्यांना मारा. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर विकास सोमेश्वर त्या पोलीस स्टेशनवर येईल, त्या गुन्हा मी स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.